दमानं नव्या जोमानं. मग इथं आल्याच्या नंतर भूक तर मला बी लागणार आहे. माणूस आहे आणि मला जास्त भूक लागते का, मी बकासूर आहे. त्याच्यासाठी जेवायचं फॅमिली, आता माझी फॅमिली तिकडे फ्रेश व्हायला गेली. फॅमिलीचं एकदम एअर कंडिशन क्वालिटीचं जेवण. मटन जर खायचं असेल, नॉनव्हेज चिकन असेल मटन असेल तर त्याचं एकमेव फॅमिलीचं ठिकाण हॉटेल गोल्डन चॉईस आहे. त्याच्यासाठी इथं आलो. दुसरं काय कारण आहे माझं? तुम्ही नॉनव्हेजचे अनेक प्रकार पाहिले, अनेक प्रकार पदार्थ खाल्ले. नेमकं नॉनव्हेजमध्ये चांगले पदार्थ कुठे मिळतात आणि नेमकं काय मिळतं? देव भाऊ, मी 100 हॉटेल पालते घातले, कंदुऱ्या पालत्या घातल्या, सगळं केलंय. पण बीडमध्ये आलो ना मी, फॅमिलीसाठी जेवायचं म्हणलं की आधी गोल्डन हॉटेल चॉईसमध्ये येतोय. म्हणजे गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये येतोय. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि उशीर झाला तर एअर कंडिशन लॉजिंग, डिलक्स रूम आहे, सूट आहे, त्याच्यासाठी मी इथं येतो. हेच कारण आहे माझं. दुसरं बोला तू. आता काही नॉनव्हेज आहे, व्हेजमध्ये लोक असतात, ते पण या हॉटेलला येतात. त्यांच्या संदर्भात काय आहे? हो, माझी बायको व्हेजिटेरियन आहे. तिच्यासाठी सेपरेट जेवण असतंय, सेपरेट किचन मध्ये सगळं सेपरेट आहे. कळालं का? त्याच्यासाठी मी इथं येतोय. माहिती आहे का? जाऊ दे, तू बोल पटकन, मला भूक लागली. या ठिकाणी बकासूरला मोठ्या प्रमाणात भूक लागली असं वाटतंय, कारण त्यांच्या बोलण्यावरून लक्षात येतंय. नक्कीच आपण यांना अजून प्रश्न विचारू. भाऊ, लय दिवसाची भूक लागली का? असं बोलताना तुमच्या लक्षात येतंय. काय नेमकं तुम्हाला इथं खायचं आहे? हो, माझं इथं आलं ना, माझं सगळ्यात फेवरेट चिकन तंदूर, मटन तंदूर आणि बटर तंदूर सगळ्यात माझं आवडतं आहे. आणि ते खाल्ल्याशिवाय माझी रेंज धरीत नाहीत. आता माझ्या अँटीने खालीवरी होईलेत. तुला काय महत्वाचे प्रश्न आहेत ती बोल आधी, नाहीतर का नाही माझं जर डोकं सटकलं का नाही, रस्त्याने एक सुद्धा बकरा ऐकू देणार नाही मी. लवकर उरव. नॉनव्हेजमध्ये आतापर्यंत काय खाल्लं? एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना, दर्शकांना नक्की तुम्ही सांगा, जेणेकरून ते खायला या ठिकाणी येतील. काय तुम्हाला आवडतं नेमकं? जे भगुण्यात आहे, जे ताटात येते ते मला सगळंच आवडतंय. पण बीडमध्ये आल्यावर फॅमिली सोबत जेवायचं म्हणलं तर फक्त गोल्डन चॉईसलाच येत असतो. माहिती आहे का?